महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर। आज राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता। हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये देशातील पाऊस सरासरी कमी राहू शकतो। त्यामुळे खरीप पिकांसाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे। खरीप पेरणी 1.2 कोटी हेक्टरच्या पुढे। महाराष्ट्रात 2026च्या खरीप हंगामात 1.2 कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे। हे नियोजन क्षेत्राच्या सुमारे 86% असल्याचे वृत्त आहे। पावसामुळे पेरणीला वेग। अलीकडे पावसामुळे अनेक जिल्ह्यात रखडलेल्या खरीप शेती पुन्हा सक्रिय झाली आहे। सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीला त्याचा फायदा झाला आहे। महाराष्ट्राला RKVAचा दुसरा हप्ता। राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत दुसरा निधी मिळवण्यासाठी महाराष्ट्र पात्र ठरले आहे। राज्याने मंजुरी निधीपैकी 75% पेक्षा अधिक वापर केल्याचे सांगण्यात आलेले आहे। शेतकरी कर्जमाफी चर्चेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे। कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारचा भर असल्याचे वृत्त आहे। शेतकरी कर्जमाफी चर्चेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा सध्या महत्त्वाचा आहे। कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यावर सरकारचा भर असल्याचे वृत्त आहे। 36,585 कोटींची कर्जमाफी योजना। महाराष्ट्र सरकारने 36,585 कोटीच्या शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली आहे। या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे असल्याचे वृत्त आहे। कृषी वीज थकबाकीचा मोठा निर्णय। राज्यातील शेतकऱ्यांची सुमारे 48,000 कोटींची कृषी वीज थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। यामुळे थकीत वीज बिलाचा आर्थिक भर कमी होण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी निधीबाबत वाद। कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या मुद्द्यावरून सरकारकडून अधिक स्पष्टता अपेक्षित आहे। PM किसान योजना पुढे सुरू राहणार। केंद्र सरकारने PM किसान योजना 2031 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी 3.16 लाख कोटींची निधीला मंजुरी दिलेली आहे। पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात। eKYC पूर्ण करण्याचे आवाहन। PM किसान लाभार्थ्यांसाठी eKYC आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण करून घ्यावी, कारण लाभात अडथळा येणार नाही याची खात्री करावी।